आज आपण खूप साधी, सोपी आणि एकदम घरच्या साहित्य तयार होणारी रेसिपी तयार करणार आहे. बरं, ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे. बरं, ही सगळ्यांना फार आवडेल. त्यासाठी काय केलं की मी 1 पाव सिमला मिरची घेतली आणि ती स्वच्छ धुवून घेतली. कढईत चमचाभर तेल टाकलं आणि 1 वाटी बेसन पीठ टाकलं. ते खमंग असं भाजून घ्यायचं. बेसन पीठ मंद आचेवरच खमंग भाजून घ्या, म्हणजे जळणारही नाही आणि ते आतपर्यंत छान खमंग भाजले जाईल. सिमला मिरची घेतली, त्याचे देठ काढून घ्यायचे आणि त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या. अशाच प्रकारे आपण सगळ्या सिमला मिरचींचे देठ काढून घेऊ आणि त्यातल्या बिया काढून घेऊ. पण त्याआधी सिमला मिरच्या धुवून घेतल्या होत्या आणि बेसन पीठही भाजून घेऊ. त्यानंतर खोबऱ्याचा किस करायचा आहे आपल्याला. खोबरा किस असला तर फारच चांगला. माझ्याकडे आज खोबरा किस नव्हता, त्यामुळे मी थोडंसं खोबरं किसून घेते. एकीकडे बेसन पीठही भाजते आणि एकीकडे तयारी करते मसाल्याची. त्यासाठी खोबरा किस घेतला आहे, कोथिंबीर बारीक कट करून घेतली, लसूण घेतला आहे, तो छान ठेचून घेतला आहे. त्यानंतर हळद घेतली आहे, धने पावडर, लाल तिखट, मीठ आणि अर्ध लिंबू घेतलेलं आहे. बरं, त्यासाठी तुम्ही साखरही घेऊ शकता, पण आमच्या इथे साखर कोणाला आवडत नाही म्हणून मी साखर टाकत नाही आहे. त्यानंतर हे सगळे मसाले आणि बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं. त्यात अर्ध लिंबू पिळायचं आणि थोडंसं चमच्याने 2 ते 3 चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं. म्हणजे आपण बेसन पिठाला जे मसाले लावतो ते छान मिक्स होतील आणि ते सगळे मसाले एकत्र छान एकजीव होतील. तर अशा प्रकारे आपण ते हाताने चोळून चोळून एकजीव करून घेऊ. हे मसाले व्यवस्थित एकजीव करून घेतले की आपण जी सिमला मिरची घेतलेली आहे त्यात ते मसाले भरून घ्यायचे. अशाच प्रकारे पूर्ण मसाला आपण दाबून दाबून मिरचीत भरायचा, म्हणजे आतपर्यंत मसाला मुरतो आणि मिरचीला छान चवही येते आणि मसाल्याला छान वाफही लागते. त्यानंतर अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊ. हा मसाला खूप टेस्टी लागतो आणि हा जर तुम्ही डब्यात भरून ठेवला तर टिकतोसुद्धा. म्हणजे ऐनवेळी तुम्हाला पटकन मसाला मिरची करायची असते तर हा मसाला वापरात येतो. अशा प्रकारे आपण थोडंसं तेल टाकायचं. या भाजीला तेल फार कमी लागतं आणि मिरच्या छान वाफवून घ्यायच्या. एकीकडनं वाफवून घेतल्या की साईड चेंज करायची आणि परत मिरच्या जी साईड आपली भाजून झाली ती वरती करायची आणि जी कच्ची आहे ती पलटायची. अशा प्रकारे मिरच्या सगळ्या आपण फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे वाफवून घ्यायच्या. त्यानंतर झाकण ठेवून वाफ घेतली की ह्या मिरच्या पटकन शिजतात. मिरच्या शिजायला काहीच वेळ लागत नाही. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही तुम्ही नक्की ट्राय करून पहा. थँक्यू.